हळूच मग माझ्याकडं एखादी ती अदा उफनशी जगेल मी हळूच मग माझ्याकडं एखादी ती अदा उफनशी जगेल मी। आत्ताच तुम्ही प्रीमियर व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामवर ट्रेंड झालाय, त्याच्यावरती ह्याचे ट्युटोरियल आहेत, पण आले हा जो व्हिडिओ तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटनांनी सेट करायचा आहे। त्यानंतर इथून बॅक करायचं आहे। इथे तुम्हाला फोटोच्या पहिल्या जुटायचं आहे, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं, तर थोडं इथे स्क्रोल करायचं आहे। येथे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचा ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून हा जो फोटो आहे तो आपल्या जेवढे ह्या सॉंगची लेंथ आहे तिथपर्यंत न्यायचा आहे हा फोटो अशा प्रकारे। त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचं आहे आणि ज्या बीट मॉड्यूल व्हिडिओमध्ये बीट बदलतात तिथून आपला हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट बघायची आपली कुठे इथून चेंज होते, थोडं फोटो आल्यानंतर इथून बीट चेंज होत आहे, तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, ह्याच फोटोवरती क्लिक करू, तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करा, ह्याच्या पुढची बघायची बीट इथे चेंज होते तर इथून स्प्लिट करू। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर हा जो बीट मार्क आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, थोडं स्क्रोल करायचं आहे, इथे तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं अशा प्रकारे। आणि आपण जे इमोजी पेन इथून हे पेन जिथून ॲड केल्यानंतर आपल्या इथं जे इमोजी पेन जिथून ॲड होऊन जाईल, तर आता काय करा तुम्ही ना सर्व फोटो इथून बीटनुसार इथून स्प्लिट करून घ्या, मी पण घेतो तुम्ही पण घ्यायला लगेच। इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण इथून बीटनुसार इथून ॲड करून घेतलेले आहेत, म्हणजे स्प्लिट करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हे जे पहिलं ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये द्यायचं आहे, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल व्हाईट फ्लॅशचा, इथून सिलेक्ट करायचा आहे, याची जी लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि इथून अप्लाय टोलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 3 नंबरला खाली त्यावरती क्लिक करायचं, तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल मॅजिक इन इथून सिलेक्ट करायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना आउटमधला स्पीडचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला स्प्लिटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधला ब्लिंकचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला डायनामिक सिकचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला मॅजिकल स्पार्क 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला व्हिडिओ कॉलेज हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आउटमधला स्प्लिट स्लाइड हा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे हा जो फोटो आहे त्याच्या पुढचा त्या फोटो आपल्या आउटमधला स्क्रीन विपचा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो तोच इफेक्ट इनमधला सिलेक्ट करायचा स्क्रीन विपचा। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला झूम 1चा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना आउटमधला प्रलोड फ्लॅशचा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा तोच इफेक्ट आहे ना आपल्या इनमधला इथून सिलेक्ट करायचा आहे। आणि त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना इनमधला रॉक वर्टिकल जो पेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचं इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथं तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये हा जो डायमंड झूमचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिला जो हा फोटो आहे तेवढी ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, स्पीड आहे 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला आहे ना लेन्समध्ये इफेक्ट मिळून जाईल कॅमेरा बीट्स इथून सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपून न्यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या पहिल्यांदा जुटायचं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथं तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे, गर सिक्रेटचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर हा जो पेड आहे तो पहिलाच मिळून जाईल, इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जो इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आहे ना 6 सेकंद तिथला जो हा फोटो आहे तिथे यायचं आहे, फीड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे।
यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि हॅचबॅकची लेंथ असे 6, 7 आणि 8 सेकंद तिथले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायची लेअर आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर 0 करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपल्या क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.